या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। लांबोळा येथे राष्ट्रीय पोषण महाअभियानाचा उत्साहात समारोप। कुपोषणमुक्त भारतच्या दिशेने अंगणवाडी सेविकांचा पुढाकार। एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहादा प्रकल्पांतर्गत प्रकाशा बीटमधील लांबोळा येथे दिनांक सप्टेंबर 17 ते ऑक्टोबर 16 या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण महाअभियान कार्यक्रमाचा समारोप उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला। या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे बालके, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्या पोषण स्थितीत सुधारणा करून कुपोषणावर नियंत्रण मिळविणे हा आहे। कुपोषण मुक्त भारत हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाच्या या उपक्रमांतर्गत विविध पोषणविषयक उपक्रम, जनजागृती मोहीम तसेच बालकांच्या वाढीचा मागोवा, गर्भवती व स्तनदा मातांच्या आहार नियोजनाबाबत मार्गदर्शन, किशोरींमध्ये रक्ताल्पतेवरील उपाययोजना यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात लांबोळा येथील अंगणवाडीत किशोरवयीन मुलींच्या स्वागत गीताने झाली। यानंतर सरपंच कल्याणी गिरासे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर उपस्थित पाहुण्यांनी राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत घेतलेल्या उपक्रमांचे सादरीकरण पाहिले। त्यात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, पोषण आहार नमुने, संतुलित आहाराचे महत्त्व, कुपोषण ओळखण्याच्या पद्धती तसेच पोषण थाळीचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता। कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी व बालकांसाठी पोषण जनजागृती गाणी, नाटिका आणि प्रबोधनपर भाषणे सादर करण्यात आली। अध्यक्षीय मनोगतात सरपंच कल्याणी गिरासे म्हणाल्या, अंगणवाडीतील मुले ही आपल्या गावाचे भविष्य आहेत। शासनाचे हे अभियान म्हणजे आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीचा पाया आहे। अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य स्तुत्य आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील प्रत्येक बालक आणि माता निरोगी राहतील। यावेळी ग्रामसेवक दिलीप पाटील, चो नाजिम शेख, ANM सपना खैनार, अंगणवाडी सुपरवायझर पुष्पा सोनार आणि शाळेचे मुख्याध्यापक मनोहर सैदाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी पोषण अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण समाजात आरोग्याविषयी निर्माण झालेल्या जागृतीचे कौतुक केले। कार्यक्रमात आशा सुपरवायझर ललिता माळी यांच्यासह विविध गावांतील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यामध्ये लांबोळा येथील अंगणवाडी सेविका उज्ज्वला बागुल, प्रियंका गिरासे, बबिता माळी, मनरद येथील अंगणवाडी सेविका योगिता पाटील, शोभा कुवर, करजई येथील मनीषा पाटील, डामरखेडा येथील वस्तला सामुद्रे, रेखा सामुद्रे, नादरखेडा येथील विमल बिऱ्हाडे, रत्ना सोनार, कविता सामुद्रे, पळसवाडा येथील सुमन कोळी, वर्डेटेभा येथील प्रमिला पाटील, लीलाबाई सोनवणे तसेच बुपकरी येथील अनिता भिल यांचा समावेश होता। याशिवाय आशा सेविका सुनंदा ठाकरे, आशा वाघ, वैशाली कुवर, अनिता भिल यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लांबोळा गावातील अंगणवाडी सेविका उज्ज्वला बागुल यांनी केले। कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, मातांसह मोठ्या संख्येने बालके उपस्थित होती। संपूर्ण कार्यक्रम वातावरण प्रसन्न, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता। शेवटी उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी कुपोषण मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामस्तरावर सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प केला। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। नमस्कार, मी गिरासे कल्याणी दिवान सिंग, सरपंच, लांबोळा गावाचे सरपंच। आपला आता इथं कार्यक्रम ठेवला होता पोषणाचा हार त्याबद्दल गरोदर महिलांनी चौरस हार घ्यायला पाहिजे आणि जो मला मानधनाचा म्हणजे उद्घाटनचा मान दिला त्याबद्दल धन्यवाद मानते। आणि तिथं म्हणजे जे तयार केलं होतं त्यांनी विकतही आणू शकले असते, त्यांनी विकत न घेता त्यांच्या पद्धतीने तयार केलं त्यांनी, त्याच्याबद्दल खरंच खूप म्हणजे शिकण्यासारखं होतं त्याबद्दल। तर मुलांनाही शिकण्यासारखं होतं आणि म्हणजे सगळे एकजूट होऊन त्यांनी सगळं केलेले खरंच सुंदर होतं ते पाहण्याचा कार्यक्रम। आणि सगळं म्हणजे गीत वगैरे केली त्यांनी, आता मध्ये केलं होतं भाजीपाल्याचं त्यांनी म्हणजे पुष्पहार वगैरे सगळं त्यांनी स्वतःहून बनवलेत, ते विकतही आणू शकले असते सगळ्या गोष्टी, पण त्यांनी विकत न घेता त्यांनी त्यांच्यामधून जेवढं होऊ शकलं त्यांनी तेवढं शक्य केलं, म्हणजे खूपच छान केलं त्याच्यापेक्षा त्यांनी। ग्रामपंचायतामधून आम्हाला जेही वेळोवेळी त्यांना काही मदत लागली तर आम्ही उभे राहू, काही मदत लागली त्यांना सहकार्य करू।